स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो। आज सामाजिक न्याय दिन म्हणून आपण सर्वांनी बहुजनांनी साजरा केला पाहिजे, कारण लोकनेता असा आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मून सर्व समाज घटकांना न्याय देणारा असा माणूस त्या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला। ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो। आम्ही आज तहसीलदार कवठेमंकाळ येथे माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे एक निवेदन सादर केलंय की राजे उमाजी नाईक महामंडळ ह्या महामंडळास अध्यक्षपद नेमणूक करावी व जे वैयक्तिक लाभार्थी आहेत त्यांना 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे शासनाने त्यांना त्वरित मंजूर करून द्यावं, जेणेकरून या रामोस समाजातील प्रत्येक युवकांचा युवतींचा आर्थिक जीवनमान उंचावलं पाहिजे व ते आजपर्यंत प्रवाहाच्या बाहेर होते, गावकुसाबाहेर प्रवाहाच्या बाहेर होते, त्यांना प्रवाहात आणण्यासाठी 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे शासनानं त्वरित मंजूर करून दिलं पाहिजे। त्याचबरोबर हा रामोस समाजाचा इतिहास आजपर्यंत खूप मोठा आहे, बहिर्जी नायकांच्या पासून राजे उमाजी नायकांच्या पर्यंत हा इतिहास आहे। मात्र प्रवाहाच्या काळात त्यांना एक गुन्हेगारीचा शिक्का त्यांच्या कपाळावरती मारला, तो पुसण्यासाठी आपण सर्वांनी इथून पुढे प्रयत्न केलं पाहिजे। आज बहिर्जी नायकांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर बहिर्जी नायकांनी 2000 किलोमीटरवरती असलेल्या आग्रा किल्ल्यातून शिवाजी महाराजांची सुटका केली। ते जर बहिर्जी नाईक जर जिवंत असते संभाजी महाराजांच्या काळात तर आज इतिहास वेगळा दिसला असता। खंद, फितुरी व गद्दारी ही स्वकीयांच्या रक्तात होती। रामोशी समाजाने प्रामाणिकपणानं स्वराज्यासाठी योगदान दिलं। त्याचबरोबर राजे उमाजी नाईक यांनी सुद्धा स्वातंत्र्यासाठी चळवळ उभा केली व स्वतःचा राज्याभिषेक खंडोबाच्या जेजूरच्या खंडोबाच्या मंदिरावरती जाऊन तिथं राज्याभिषेक करून घेतला व स्वतःचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला। आज 4 रामोशी समाज असतील, 12 बलुतेदार असतील, 18 आलुतेदार असतील, सर्व समाजाला घेऊन आपण इथून पुढचं राजकारण समाजकारण करायचं आहे। रामोशी समाजावरचा कपाळावरचा आडवा भंडारा आणि धनगर समाज किंवा इतर बहुजनांचा सगळा भंडारा हा एकमेकांचा संबंध जोडतोय व इथून पुढच्या तालुक्यामध्ये स्वाभिमानाचं राजकारण होईल ही मी तुम्हाला इथून सांगतोय। त्याचबरोबर या कवठेमंकाळ तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी विधान भवनात ह्या रामोशी समाजाच्या बाबतीत जे काही अडचणी आहेत किंवा बाकी इतर समाजाच्या बाबतीत जे काही अडचणी आहेत किंवा महामंडळाच्या नेमणुका करणे किंवा त्यांना आर्थिक फायदा होण्यासाठी ज्या काही लाभाची योजना आहेत त्या योजनेसाठी सुद्धा त्यांनी आवाज उठवला पाहिजे। केवळ समाजाचा बहुजन समाजाचा उपयोग फक्त मारामाऱ्या करण्यासाठी किंवा त्यांचं फक्त मतासाठी उपयोग करून न घेता त्यांचं फक्त आर्थिक जीवनमान कसं सुधारता येईल व त्यांना प्रभात कसा आणता येईल ह्यासाठी सुद्धा झाला पाहिजे। कारण आजकाल फक्त वायफळ गप्पा होतात तिथं विधान भवनात। काय आजकाल परवा ऐकायला मिळालं की कवठेमंकाळ शहरातल्या फक्त 4 वार्डापुरतच फक्त त्यांनी प्रश्न विचारला की ठराविक वार्डामध्ये त्यांना पाणी येत नाही म्हणून। मला त्यांना विचारायचं आहे की कवठेमंकाळ शहरात बाकीच्या वार्डात त्यांना पाणी प्यायला मिळत नाही का किंवा लोक पाणी पित नाहीत का? त्यांना सुद्धा तिचं सर्व समावेशकता असली पाहिजे राजकारणामध्ये। ठराविक घटकाचं किंवा ठराविक समूहाचं लोकप्रतिनिधित्व रोहित पाटील करतायत, तर ते इथून पुढच्या काळात होणार नाही। याची जबाबदारी आम्ही सर्वजण मिळून बहुजन समाज इथून पुढे 100% लढा हा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असेल। विस्थापित म्हणजे प्रत्येक समाजाला बहुजन समाजाला न्याय, स्वाभिमान, हक्क देण्यासाठी इथून पुढे कवठेमंकाळ तालुक्यामध्ये आम्ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची लढाई ही 100% होणार आहे। आणि विस्थापितांसाठी मी स्वतः राहुल गावडे इथून पुढे त्यांच्यासाठी कायम सोबत असेल हे तुम्हाला इथे या ठिकाणी शब्द देतो आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन ह्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये 100% बदल। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।